पार्वती औद्योगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाण्याची चौकशी. प्रदूषण नियंत्रण मंडळाची पाहणी. यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधून विविध प्रोसेसिंग युनिटमधून बाहेर पडणारे रासायनिक सांडपाणी ओढ्याद्वारे नदीत मिसळत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालीघाटे यांनी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी संबंधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान विश्वास बालीघाटे यांनी औद्योगिक सांडपाण्यामुळे परिसरातील ओढे नाले, शेती आणि विहिरींचे पाणी दूषित होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत कारवाई का होत नाही असा जाबही विचारला. यानंतर अधिकारी पाटील यांनी परिसरातील ओढे नाले, सांडपाणी वाहून जाणारे मार्ग तसेच दूषित पाणी येणाऱ्या विविध स्रोतांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ओढ्यातील पाण्याचे तसेच सांडपाण्यामुळे बाधित झालेल्या काही विहिरींच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. याशिवाय काही शेतांमध्ये रासायनिक सांडपाणी गेल्यामुळे जमिनीवर रसायनांचा थर साचल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पाहणीदरम्यान काही शेतमालक आणि विहीर मालकांनी अधिकाऱ्यांना संतप्त प्रतिक्रिया दिल्या. दरवेळी पाण्याचे नमुने घेऊन जाता, पण त्यावर कारवाई होत नाही. मागेही असेच झाले, मग नमुने घेऊन काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घडलेल्या प्रकाराची नोंद घेऊन घेतलेल्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत परीक्षण केले जाईल. अहवालात दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी दिले. दरम्यान औद्योगिक सांडपाण्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने कठोर कारवाई करून प्रदूषण थांबवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. महान कार्य न्यूजसाठी विकास लवाटे, यड्राव.